कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आशू, हाय, अगं बाई जावई बापू, तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो आणि येताना शिवासाठी आणि सगळ्यांसाठीच बालुशाही घेऊन आलो। अगं बाई, अहो शिवाला फार आवडते। हो, मला नव्हतं माहिती। तुम्हाला माहिती नव्हतं का? नाही, मला नव्हतं माहिती। बरं तुम्ही उभे काय, बसा ना। नाही नाही, नको, आम्ही जातो। मी तिला घ्यायला आलो होतो, मी निघतो लगेच। अहो थोडा वेळ थांबा। नाही मी अगं येईन ना परत, आता निघतो। हे घे तुला। काकू येतो। अहो असू द्या, सुखी राहा। येते। सावकाश जा। चला। तर हा प्लॅन आहे, सगळ्यांना कळलंय ना? आज डंबो आला की त्याला त्याचं उत्तर विचारायचंच आहे आपण। हं? काय चाललंय हे संपदा? काकू, अगं डंबो आला ना की त्याला आपण एकदा त्याचं उत्तर विचारूयात ना, त्याचा होकार घेऊनच राहूयात आज, ओके? पण कशासाठी हा पोरकटपणा? अगं गंमत आहे सीता, आणि बरोबर आहे तिचं। हे बघ, काय आहे, त्याने आपल्याला काही सांगितलेलं नाही, आपण त्याला विचारायलाच पाहिजे। ओके ओके ओके, तर सगळ्यांना कळलंय ना? सगळ्यांनी तेच विचारायचं, हं? तुम्ही असे काय उभे आहात? स्वागताला उभे आहात का आमच्या? काय मग दादा, कधी देणार उत्तर? उत्तर? कसलं उत्तर? काय मग कधी देणार उत्तर? हे पण प्रश्न काय आहे आधी? ए, प्रश्न तुला माहितीये? काय? माझ्या वहिनीला उत्तर कधी देणार? वहिनीला उत्तर? वहिनीला उत्तर? काय वहिनीला कसलं? तू 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 सांगितलंस? तुला कसं माहिती? मला कसं कळलं? अरे ढगांनी गडगडाट करून सांगितलंय, कोकिळेने गाऊन सांगितलंय, माझे फॉलोअर्स। अरे सकाळी फुललेल्या फुलांनी सांगितलंय। कुकरच्या शिटीने सांगितलंय। हा नाही नाही, अरे आजू सांग ना, सगळ्यांना उत्तर ऐकायचंय। ढगांना, कोकिळेला, फुलांना, कुकरला, सगळ्यांना सांग ना रे आणि बाबा. आम्हाला पण सांग सांग, लवकर सांग। ही जी काही तुमची कवी मन उफाळून आली आहेत ना, एक काम करा, ती वाऱ्याची एक झुळूक येईल ना, त्या झुळकेसरची तिला प्रश्न विचारा, ती उत्तर देईल। नाही नाही हा दादा, आता उत्तर द्यायची वेळ आलीये। बास करा आता, काय चाललंय हे? थांब ग सीता। प्लीज प्लीज काकू, आपल्या घरात असं प्रपोज पहिल्यांदा कोणीतरी केलंय। आशू, आता खचायचं नाही। अरे देसायांच्या इज्जतीचा प्रश्न आहे, देऊन टाक उत्तर। या लाजतोय आशू। बघू। ती पण लाजायला लागली आता। अरे देवा। आई, एक एक सांगायचं होतं। हे म्हणजे मी स्वतः एवढी मोठी चूक केलेली असताना दुसऱ्यावर बोट ठेवणं योग्य नाहीच आहे, म्हणून मी काही बोलणार नव्हतेच। आणि शेवटी शिवामुळे मी या घरात अजूनही आहे हे मी विसरायला नकोच, म्हणून मी ह्यात पडणार नव्हतेच, पण राहवत नाहीये मला। आई, आता सगळं व्यवस्थित होतंय, म्हणजे शिवाने आशूला प्रपोज केलंय, मग तुला ह्या कॉन्ट्रॅक्टची खरंच गरज वाटते का? अगं फाडून फेकून टाक आई, कारण आता शिवाने आशूला विचारलंय आणि आशूने अजून तिला होकार दिला नाहीये, पण नकार सुद्धा नाही कळवलंय।
चेहरा बघितलास ना त्याचा, तू चांगलं ओळखतेस त्याला. असं नाही होणार आहे. आणि मलाही ती सून म्हणून सून म्हणून मान्य नाहीये. तुला सुद्धा ती सून म्हणून मान्य नाहीये आणि मला सुद्धा नाही आवडत. पण ती एक व्यक्ती म्हणून खरंच खूप चांगली आहे, हे विसरून नाही चालणार ना. आणि आता सगळ्यांनाच मान्य झालंय ते. तुला सुद्धा मान्य आहेच ना. म्हणून सांगते आई, आता जुनं सगळं विसरून जा. हे सगळं ऍक्सेप्ट कर आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी आलेच. आशू, हा हे तू मला आणलंय? हा अजून कोण आहे इथे? अरे काय म्हणजे आज काय झालंय काय तुला? काय? हा नाही, हे माझ्या आवडीच्या रंगाची फुलं आणलीयस मला. तू टी शर्ट पण मला आवडतो तोच घातलायस. आणि बालुशाही घरी मला आवडते म्हणून दिलीस ना. हा, एवढं सगळं का? 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे भालूशाही तुला आवडते ना, गोड आवडतं म्हणून तुला दिलं तिकडे. माझा टी शर्ट तर त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये, निव्वळ योगायोग समज. आणि हा जो बुके आहे जो घेतलाय मी, तो तू येणार आहेस म्हणून मी घेतलाय, बाकी काही नाही. तुला नक्की मला काही सांगायचं नाहीये? नाही. नक्की? हा, ठीक आहे, नको तर नको सांगू. पण आई शपथ, माझी फ्रेम लावलीस इथे? ते तिकडे आईलवरती दुसरं पेंटिंग करायचं ना मला, म्हणून ती फ्रेम इकडे मी लावली. कारण आता ती फ्रेम आहे ना, फ्रेम ऑब्व्हियसली लावायला पाहिजे कुठेतरी. अच्छा, हा. मग बघ ना, तू म्हणतोयस हे सगळं मी योगायोगाने केलं, पण सगळं माझ्या आवडीचं आहे. ही फ्रेम लावलीस तू, आज काहीतरी स्पेशल आहे ना? स्पेशल काय? तू मला नक्की सांग ना, तुला काहीतरी सांगायचंय, बोलायचं आहे का? काय म्हणालास? काय म्हणालास ना काहीतरी? कुठे? चल, डोळे तर काहीतरी वेगळे सांगतात. डोळ्यांचं काय डॉक्टर आहेस का तू? काहीतरी डोळ्यांबद्दल बोलायला. सांग ना मला आज काय असं काय करतो? स्पेशल काही नाही. स्पेशल नाहीये? तू बघ काहीतरी. मग सांग ना, काही नाही. मला स्पेशल असं आहे की आता मला जायचंय. काम आहेत, भरपूर काम. पण तू माझं ऐकत नाहीयेस. तू मला सांग ना काय सांगायचंय ते. काही नाही सांगायचं. मी ऐकतो. आलोच मी, कामं करून ऐकून घे ना आहेत तू. माझी काम. अरे पण मला सांग तरी असं. आलोच मी. हे बघ, तू एन्जॉय करती फुलं. अरे पण ऐकून घे माझं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.